समितीच्या बैठकीची शेतकरी संपाबाबत आज सुकाणू समिती आणि मंत्र्यांची उच्चाधिकार समिती यांची बैठक मुंबईत होते। सह्याद्री अतिथीगृहावरती ही बैठक थोड्याच वेळात सुरू होणार आहे। त्यासाठी रघुनाथदादा पाटील, बच्चू कडू, माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील सह्याद्रीवरती हजर आहेत। या बैठकीला किती जण जाणार यावरून काल जाहीर पत्रकार परिषदेत राजू शेट्टी आणि रघुनाथदादा पाटील यांच्यामध्ये मतभेद झाले होते। 10-12 जण जातील असं शेकापचे जयंत पाटील यांनी जाहीर केलं होतं, तर सगळी समिती जाणार असं रघुनाथदादा पाटलांनी सांगितलं होतं। यानंतर आज विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी हे सह्याद्रीवरती पोहोचले आहेत। या बैठकीत काय निर्णय होतोय हे पाहण्यासाठी सह्याद्रीवरती मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी देखील गर्दी केली आहे। या बैठकीकडे राज्यभरातील सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे। आपण बघतोय की शेतकरी संपाबाबत आज सुकाणू समिती आणि मंत्र्यांची ही उच्चाधिकार समितीची बैठक आहे, ती मुंबईत होणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावरती ही बैठक थोड्याच वेळात सुरू होणार आहे आणि यासाठी रघुनाथदादा पाटील, बच्चू कडू, माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील सह्याद्रीवरती हजर आहेत। दरम्यान या बैठकीत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रास्ता रोको आणि रेल रोको करण्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिलाय। रघुनाथ पाटील आणि बच्चू कडू यांच्याशीच बातचीत केली आमची रिपोर्टर सोनाली शिंदेनं। सह्याद्रीवर आज सुकाणू समितीची बैठक जी आहे ती राज्याच्या मंत्र्यांच्या जी समिती नेमलेली आहे, उच्चाधिकार समिती, त्यासोबत होणार आहे। आता आपण सह्याद्रीच्या गेटवर आहोत, आपल्यासोबत रघुनाथदादा पाटील सुद्धा आहेत, बच्चू कडू सुद्धा आहेत। काय सांगाल दादा, काही मतभेद जाणवले काल? कोण लोक जाणार, किती लोक जाणार, तर काय आज कोण चालले चर्चेला, काय भूमिका राहणार? मतभेद काही नाही आहेत। आता जे काही सुकाणू समिती ठरलेले आहे तेच सगळेजण आहेत आणि तेच जाणार आहेत। एक दोघांनी काही थोडं वेगळं मत व्यक्त केलं म्हणजे फार मोठी फूट झाली असं काहीच म्हणू नका। आणि तुम्ही या शेतकऱ्यांच्यावर एक उपकार करा की कधी नव्हे तो हा शेतकरी आज बळीराजा स्वतःच्या हक्कासाठी उठलेला आहे, तेव्हा याच्यात फूटपट काही झालेली नाही। सर्व आम्ही एकसंघ आहोत आणि सर्वजण एकमताने जे प्रमुख विषय आहेत कर्जमुक्तीचा आणि शेतीमालाच्या भावाचा, हे दोन प्रश्न आम्ही प्रामुख्याने ऐरणीवर आणलेले आहेत। किती संघटनांचे प्रतिनिधी साधारण चर्चा? हे पहा, आता संघटना आज तयार होते ना उद्या पत्र येतं आहे, त्याच्यामध्ये हे काही जास्त महत्त्व नाही की किती लोक आले आणि किती झाले। त्याच्यामध्ये अनेक लोकांना वेगवेगळ्या संघटना करायला लावणारे पण आणखी अनेक जण आहेत। त्याच्यामध्ये हा हेतू काही फार अनेकांचा स्वच्छ सरकार करायला लावतंय, सरकार करायला लावतंय म्हणा, अजून काही इथं त्यांना काही दाखवायचं आहे की यांच्यात फाटाफूट आहे, असे काही लोक आहेत त्याच्यामध्ये। पण आम्ही जे काय आता गेले अनेक वर्ष करतोय, आज मी 35-40 वर्ष हे काम करतोय, मला माहिती आहे ना प्रामाणिकपणे कोण करणारे आहेत, कोण चर्चेला जाणारे असं तुम्ही म्हणतात। बच्चू भाऊ, काल पण मीटिंग झाली, काही कारणांमुळे तुम्ही पोहोचू शकला नव्हता, काय आज बैठकीत चर्चा होणार आहे, कुठले मुख्य मुद्दे असणार? कर्जमुक्तीचा मुद्दा आहे, हमी भावाचा 50% नफा धरून हे मुद्दे आहे। आता ज्या मुद्द्यावर शेतकऱ्यांकडून आलेलेच मुद्दे आहे, प्रत्यक्ष आपण पाहतो का मूळ प्रश्न कर्जमुक्तीचा आणि हमी भावाचा आहे आणि त्याच्यासाठी ही बैठक आहे। नाही झाली तर हम मैदान में आहे। नाही झाली तर काय भूमिका राहणार आहे, मैदानात काय भूमिका राहणार? बिलकुल जे कधी पाहिलं नसणार राज्यानं, म्हणजे आम्ही रेलचा चक्का आणि रेलच गायब करून टाकू। भूमिका तुम्ही घेतले, पण दादा मला सांगा की काही नेते आहेत, काही संघटना जे आंदोलनात होते पण या सुकाणू समितीमध्ये आलेले नाही आहेत कालच्या बैठकीत, अनेक नावं सांगता येतील, एक 3-4 नावं तरी आपल्याला सांगता येतील? काय नाही, नावं तशी तुम्हाला अगदी तुम्ही किती अभ्यास केला तर 2पेक्षा जास्त नाही आहेत आणि ते दोन्ही एकाच संघटनेतले आहेत, माझ्याबरोबर काम केलेलेच ते लोक आहेत। त्यामुळे त्यांनी फार असं काही तुम्ही आव आणू नका की 4 संघटना 2 संघटना, कोण नाही आहे, आमच्याच संघटनेत माझ्या बरोबर ज्यांनी काम केलं तेच ते एवढं दाखवा ना। हे सगळं महाराष्ट्रातले लोक इथं जमा झालेले आहेत। 2 ते 3 लोक जरी संघटनेच्या बैठकीला नसले तरी मुद्द्यावर आमचं एकमत आहे आणि आम्ही सगळे चर्चेला चाललेलो आहोत, त्यामुळे त्याने फरक पडत नाही आणि सरकारकडून सुद्धा काही लोकांना फितवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय असं सुद्धा यांनी सांगितलंय। मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद सोनाली, महाराष्ट्र। आणि या संदर्भातच अधिक माहिती घेणार आपले रिपोर्टर सोनाली शिंदेकडून। सोनाली, आपण बघतोय की आज सुकाणू समितीची जी बैठक आहे ती सह्याद्री अतिथीगृहावरती होणार आहे। खरं तर राज्यभरातल्या सगळ्यांचंच लक्ष या बैठकीकडे लागून राहिलंय, काय सांगशील, सध्याचे काय अपडेट्स आहेत तिकडचे?
दुपारी 1 वाजता या बैठकीची वेळ ठरवण्यात आली होती। त्यानुसार जे मंत्री आहेत, मंत्र्यांची जी उच्चाधिकार समिती आहे त्यातील मंत्र्यांमध्ये दिवाकर रावते असतील, मुनगंटीवार असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, हे सगळे सकाळपासूनच सह्याद्रीवर आलेले आहेत। 11 नंतर हे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि नेते या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली। त्यानंतर साधारणपणे 35 ते 37 जे सदस्य आहेत या समितीसाठी जाणार आहे। या सगळ्या सदस्यांना आज चर्चेला बोलवण्यात आलेलं आहे, कारण यावरून काल मतभेद झाले होते। जाहीर पत्रकार परिषदेमध्ये जयंत पाटील जेव्हा म्हणाले 10 ते 12 लोक राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली जातील, त्यावर आक्षेप घेत रघुनाथ पाटील यांनी सांगितलेलं की सगळे सदस्य, प्रत्येक संघटनेचा एक प्रतिनिधी या चर्चेला जाईल। त्यानुसार या सगळ्यांची यादी बनवण्यात आली होती। त्यापैकी जवळपास 30 पेक्षा जास्त सदस्य जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आतमध्ये बैठकीला सुरुवात झालेली राजू शेट्टी सुद्धा या ठिकाणी थोड्याच वेळात पोहोचत आहेत आणि त्यामुळे या सगळ्याकडे लक्ष लागलेलं आहे। आजची बैठक अतिशय महत्त्वाची आहे। जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर राज्यभरातील संप अधिक तीव्र करणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। बच्चू कडू कालच्या बैठकीला उपस्थित नव्हते, पण आज उच्चाधिकार समिती जी आहे मंत्र्यांची त्याबरोबरच्या बैठकीला ते उपस्थित आहेत। त्यामुळे 12 तारखेचा रास्ता रोको असेल किंवा 13 तारखेचा रेल रोको असेल, हा मोठ्या प्रमाणावर राज्यभरामध्ये होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजच्या बैठकीत काय होतंय, ही बैठक संपल्यानंतर पुन्हा एकदा सुकाणू समिती आपापसात चर्चा करेल, कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करेल आणि त्यानंतर पुढची भूमिका जी आहे ती ठरवली जाणार आहे। आता बैठकीला सुरुवात झालेली आहे, नेमकं काय या बैठकीमध्ये घडतं, सरकारच्या बाजूने काही तडजोड होते का हे पाहावं लागणार आहे। नक्की सोनाली, हे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुझ्याकडनं घेणारच आहोत, पण तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय की ही जी बैठक आहे ती सह्याद्रीवरती थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। दरम्यान शेतकऱ्यांच्या संपाला कामगारांनीही पाठिंबा दिला असून या बैठकीसाठी कामगारांचे प्रतिनिधी म्हणून कामगार एकीकरण समितीचे विश्वास उटगी देखील हजर होते। आत्ता आंदोलन हे अजूनही शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आणि रेल रोको म्हणजे 12 आणि 13 तारखेला होणार आहे। पण त्यानंतर मात्र कामगार संघटना कृती समिती आणि शेतकऱ्यांच्या संघटनांनी एकत्र बसून पुढचा मार्ग आखावा असं मी त्यांना सुचवलेलं आहे। आत्ता मात्र रास्ता रोको आणि रेल रोको हे मुख्यतः मुंबई बाहेर सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे। तहसीलदार कचेऱ्यांना टाळे ठोकणं वगैरे हे सगळं चालूच आहे आणि त्या ठिकाणी कामगार संघटना कृती समिती म्हणून आम्ही सहभागी होऊ ठिकठिकाणी।